आणि यानंतर आता आणखी दिवसभरातली चर्चेत राहिलेली बातमी ती म्हणजे अमरावतीच्या परतवाड्यातनं येते, ज्याच्यावर देखील आता एक गंभीर आरोप करण्यात येतोय। पाहूया ती बातमी। तर ही बातमी आहे अमरावतीच्या परतवाड्यामधनं अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी। परतवाड्यात उघड झालेले हे प्रकरण हे केवळ सेक्स रॅकेट नसून लव जिहादचं जाळ आहे असा आरोप भाजपतर्फे करण्यात येतोय। अयांच्या जाळ्यामध्ये मुस्लिमसह अनेक हिंदू मुली अडकल्यात असा दावाही भाजप नेत्यांकडून होतोय। मात्र सर्व तक्रारदार महिला मुस्लिम असल्याचा दावा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केलाय। त्यामुळे धार्मिक राजकारणाने डोकं वर काढलंय। मुख्य आरोपी अयान अहमदसह एकूण 4 अटक झाली। नराधम अयान अहमदची काळी कृत्य समोर आल्यावर आता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घराच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवलाय। तर आयपीएस अधिकारी शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणाची पाळंमुळं कुठपर्यंत जाणार पाहणं महत्त्वाचं आहे। 8 लड़कियों ने तकरार दी है और 18 वीडियो मिले हैं। तो अभी तो फिलहाल जो मामला है वो मुस्लिम से ही रिलेटेड है और हमने एसपी साहब को वहाँ के आदेश दिए कि ऐसे अदर समाज के और कितने लोग हैं, दूसरे समाज के भी कितने लोग हैं, क्योंकि माइनॉरिटी मुस्लिम माइनॉरिटीज़ के अंदर आते हैं, इसलिए उन्होंने यहाँ पे कंप्लेंट किया है। 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून ते महिला कोणाच्या बुरकेवाले नाही, आमची पोरी बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओ मध्ये नाहीये। लव जिहाद हे करतात, हे त्यांना जबरन कमला वाचायला लावतात, हेच त्यांना नमाज करायला लावतात, हेच त्यांना बुरका घालायला लावते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।